लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। सिडको परिसरात रस्त्यावर अनियमित व अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर आता शहर वाहतूक नियंत्रण पथकाने कारवाईची कडक मोहीम सुरू केली आहे। बेशिस्त वाहनधारकांना इशारा देत चुकीच्या पद्धतीने उभ्या केलेल्या वाहनांचे टोईंग करून दंड आकारला जात आहे। गेल्या काही दिवसांपासून सिडको परिसरात मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे, बस थांबे आणि हॉस्पिटल परिसरात दुचाकी व चारचाकी वाहने चुकीच्या ठिकाणी उभे राहून वाहतुकीत अडथळा निर्माण करत होती। नागरिकांच्या तक्रारी वाढताच वाहतूक विभागाने टोईंग व्हॅनच्या सहाय्याने सक्त कारवाईला सुरुवात केली आहे। वाहतूक नियंत्रण पथकाचे अधिकारी सांगतात की वाहनधारकांनी ठरवलेल्या पार्किंग जागेतच वाहने उभी करावीत। चुकीच्या पार्किंगमुळे फक्त वाहतूक कोंडीच नव्हे तर आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होतो, त्यामुळे कारवाई आवश्यक आहे। पहिल्याच दिवशी अनेक वाहनधारकांना टोईंग व दंडाचा फटका बसला असून टोईंग शुल्क आणि दंड मिळून काहींना शेकडो रुपयांचा भूर्दंड बसला आहे। अनेक वाहनधारकांनी मात्र कारवाईनंतर योग्य पार्किंगचा अवलंब करण्याचे आश्वासन दिले आहे। वाहतूक विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले की सिडको परिसरासह संपूर्ण शहरात वाहतुकीची शिस्त राखणे हे सर्वांचे कर्तव्य आहे। नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पुढेही कारवाई सुरू राहील। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र कार्यकारी संपादक सलीम सय्यद यांच्यासह विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.